शिवरायांच्या काळातील इतिहासाचा अनुभव घेता यावा यासाठी अश्वप्रेमी संघटनेच्या वतीनं अश्वारूढ प्रवासाचं आयोजन करण्यात आलं होतं। एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंतचा अश्वारूढ प्रवास हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांचा अश्वारूढ प्रवास हा नित्याचाच होता। चपळाई, तीक्ष्ण नजर आणि अष्टावधानी बनण्यासाठी घोडेस्वारीकडे पाहिले जातं। मात्र आता आपल्याकडे लग्न, यात्रा इत्यादी पारंपरिक कार्यक्रमांदिवशीच घोडेस्वारी दिसते। अश्वारोहण या साहसी खेळ प्रकाराकडेही तरुण फारसे वळताना दिसत नाही। त्यामुळे तरुणांचं लक्ष याकडे वेधण्यासाठी त्याचबरोबर शिवरायांचा इतिहास कळावा या उद्देशानं संगमनेर अश्वारोहण असोसिएशननं तरुणांना एकत्र करत अश्वारूढ प्रवासाचं आयोजन केलं होतं। प्रेमगिरी अर्थात शहागड येथे प्रेमाई देवीचं दर्शन घेऊन शिवनेरीपर्यंतचा प्रवास त्यांनी केला। सह्याद्री रांगाच्या नागमोडी वळणावरून होणारा अश्वप्रवास आणि त्यात निसर्गानं केलेली मुक्त उधळण पाहणं अविस्मरणीयच होतं। यावेळी 22 घोडेस्वारांना रस्त्यावरून जाताना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। अतिशय महत्त्व त्या अश्वांना त्या काळामध्ये होतं, पण आता काळ बदललाय। आपण बघतो की जसं त्याचे उपयुक्त त्याचं महत्त्व अश्वांचं कमी होत चाललेलं आहे। तर पुन्हा आमचा ह्या प्रवासाच्या माध्यमातून हा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा होता की पुन्हा या अश्वांचं महत्त्व किंवा अश्वांचा हा सुवर्ण काळ जो पूर्वी होता तो कशा पद्धतीने आपण आणू शकू, आणि हा आमचा प्रयत्न त्यामध्ये होता। शिवनेरी किल्ल्यावर पोहोचून घोडेस्वारांनी शिवाई मातेचं दर्शन घेतलं। तरुणाईच्या प्रतिसादामुळे आगामी काळातही संगमनेर असोसिएशनच्या वतीनं अश्वारूढ प्रवासाचं आयोजन करण्यात येणार आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।